आपण बघतो की एखादा IPS किंवा IAS अधिकारी असतो. सरकार त्याला खूप सुखसुविधा देतं. जसे की बंगला, गाडी, नोकर-चाकर, घरदार बऱ्याच काही सुविधा दिल्या जाते आणि त्याला भरपूर स्टाफ पण दिला जातो. तर कशासाठी देतो सरकार? तर त्या IPS अधिकाऱ्याने किंवा IAS अधिकाऱ्याने सरकारचं चांगलं काम करावं. पण जर तो IAS किंवा IPS अधिकारी त्या सुविधामध्येच जर लिप्त झालेला असेल आणि सरकारचं काम करणार असेल, तर सरकार ज्याप्रमाणे सुविधा देते, त्याच प्रकारे सरकार त्या सुविधा काढून पण घेते. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात एक शिकू घेऊ शकतो, की आपण जेव्हा जन्म घेतो, तर आपण सोबत काही येत नाहीत, काही घेऊन येत नाही, नग्न अवस्थेत येतो. तर भगवंत आपल्याला ह्या जगामध्ये हे सुंदर शरीर देतात, नातेवाईक देतात, परिवार देतात आणि हे सगळं दिल्यानंतर कशासाठी देतात? तर भगवंताची भक्ती करण्यासाठी. आपण ते न करता केवळ सुखसुविधामध्ये लागलेले आहेत. ज्याप्रमाणे ते IAS अधिकाऱ्याच्या वस्तू काढून घेतल्या जातात, त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्या सगळ्या सुखसुविधा काढून घेतात. म्हणून ह्या सुखसुविधा केवळ भगवत सेवेसाठी आणि मनुष्याच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. हरे कृष्ण.